नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? मजेतच राहायला पाहिजे. ओके. एक्झाम जवळ येत आहे तरी सुद्धा मजेत राहणं सोडायचं नाही. कारण ते जर तुम्ही सोडले तर एक्झाममध्ये प्रेशर वाढेल आणि मार्क्स कमी होण्याचे खूप जास्त चान्सेस राहणार आहेत. म्हणून जेही काही करायचं बाळांनो ते मजेत करायचं आहे. ठीक आहे. चला मग आपण आजचा चॅप्टर सुरू करूया, ज्याचं नाव काय आहे? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. काय नाव आहे बाळांनो त्याचं? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ड्युअल नेचर म्हणजे दोन नेचर. डबल रोल आपण ज्याला म्हणतो, इंग्लिश म्हणतो, हिंदी सिनेमाज डबल रोल है ना. तर ड्युअल नेचर कशाचं ड्युअल नेचर आहे? रेडिएशन आणि मॅटरचं. रेडिएशन आणि मॅटरचं ड्युअल रोल आहे, याच्याबद्दल आपल्याला इथे शिकायचं आहे. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर. मग इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघणार आहे बघा. मेनी फिनॉमिनॉन कॅन बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग लाईट ॲज अ वेव्ह. है ना. भरपूरसे जे फिनॉमिना आहे लाईटचे ते आपण कसं डिस्क्राईब करतो? लाईटला वेव्ह कन्सिडर करून डिस्क्राईब करतो. जसं बघा, मी सुरुवातीपासून सांगतोय काय की फिजिक्समध्ये आपण काय शिकतोय? फिजिकल क्वांटिटी. मग लाईट इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. मग लाईट बद्दल अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं? आपण रिफ्लेक्शन शिकायचं, रिफ्रॅक्शन शिकायचं, डायफ्रॅक्शन शिकायचं, इंटरफरन्स शिकायचं, पोलरायझेशन शिकायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कुठे? जेव्हा आपण लाईटची स्टडी करतो तेव्हा. बरोबर. पण लाईट काय आहे, त्याचं नेचर कसं आहे, याच्यावर खूप दिवसापासून विचार विनिमय चालत होतं. काही सायंटिस्ट म्हणायचे की लाईट वेव्ह आहे, तरंग आहे. काही सायंटिस्ट म्हणायचे काय की लाईट हे पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ते तिथून येतात, आपल्या डोळ्यात जातात, ज्याच्यामुळे आपल्याला ते दिसतंय, है ना. ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. मग वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण बघितलेलं होतं. काय बघितलं होतं आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये? की लाईट जे फिनॉमिना आहे, कुठले कुठले? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डायफ्रॅक्शन, हे लाईटला वेव्ह कन्सिडर म्हणून त्याला आपण एक्सप्लेन करू शकतोय. बरोबर आहे. पण लाईटचे आणखी काही वेगळे फिनॉमिना आहे जे आपण लाईटला वेव्ह कन्सिडर करून डिस्क्राईब करू शकत नाही, तर त्याला आपल्याला पार्टिकल ॲज्युम करून ते डिस्क्राईब करावं लागतं. बरोबर. बघा इथे काय म्हणतात. मेनी फिनॉमिना कॅन बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग लाईट ॲज अ वेव्ह. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, हे आपल्याला माहिती आहे. बट ब्लॅक बॉडी रेडिएशन कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग लाईट ॲज अ वेव्ह. ब्लॅक बॉडी रेडिएशन. बरोबर आहे. आता रेडिएशन म्हटलं तर लाईट आपण थोडंसं गृहीत धरू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही. मग रेडिएशन, ब्लॅक बॉडी रेडिएशनला तुम्ही वेव्ह कन्सिडर करून तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकत नसेल, मग त्याला मला काय कन्सिडर करावं लागेल? त्याला मला कन्सिडर करावं लागेल पार्टिकल. बरोबर आहे. तेव्हाच मी ते ब्लॅक बॉडी रेडिएशन काय करू शकतो? डिस्क्राईब करू शकतो. मग हे ब्लॅक बॉडी रेडिएशनचं काय फंडा काय आहे बघा. ब्लॅक बॉडी आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशन कांट बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग लाईट ॲज अ वेव्ह. ब्लॅक बॉडी आहे. आपण समजा ब्लॅक बॉडीवर एक कुठली तरी रेडिएशन इन्सिडेंट केली किंवा त्याच्यावर आपण कुठली तरी लाईट एनर्जी इन्सिडेंट केली. मग येणारी वेव्ज आणि जाणारी वेव्ह ही वेगळी वेगळी असतात. बरोबर आहे. मग आपण जी वेव्ह दिलीच नाही ती वापस कशी येणार? आलं का लक्षात मी काय म्हणतोय? आपण जेव्हा एखादी एनर्जी ब्लॅक बॉडीला देतोय तर ऍक्च्युली ब्लॅक बॉडीचं काय फंडा असतं? ते पूर्णच्या पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतं रेडिएशन आणि मग ते रेडिएशन इमिट सुद्धा करतं. पण दिलेली एनर्जी आणि निघालेली एनर्जीमध्ये डिफरन्स असतं. ते तुम्ही वेव्ह नेचरने नाही कन्सिडर करू शकत किंवा सांगू शकत. मग त्याला सांगण्याकरिता आपल्याला लाईट काय गृहीत धरावं लागेल? लाईट ॲज अ वेव्ह गृहीत धरावं लागेल. सॉरी, पार्टिकल गृहीत धरावं लागेल. बरोबर आहे. कारण वेव्ह नेचरने ते तुम्ही डिस्क्राईब करू शकत नाही. नेक्स्ट. मग प्लँक सरांची एक थिअरी आहे. ते काय म्हणतात बघा. एनर्जी इमिटेड इन पॅकेट्स. लाईट जे आहे ते वेव्ह असून पॅकेट सुद्धा ते बिहेव करू शकतात. म्हणजे बघा, आता काही फिनॉमिना ते वेव्ह म्हणून डिस्क्राईब करू शकत आहेत, पण काही फिनॉमिना नाही करू शकत आहेत ना. मग प्लँक काय म्हणतात की जे रेडिएशन आहे ते वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल नाही होत आहे, तर कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत आहे? पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. मग पॅकेट्स म्हणजे काय? पॅकेट्स ऑफ एनर्जी. आणि ती एनर्जी कशाला प्रपोर्शनल आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन. म्हणजे जी ही एनर्जी असेल ती तेवढी जास्त असेल जेवढी जास्त त्याची काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. बरोबर. मग एक पॅकेटची एनर्जी किती? तर ई बरोबर एच न्यू. ई बरोबर एच न्यू, है ना. एच काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. आणि न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. बरोबर. काय म्हणतात बघा. ॲटम बिहेव्स ॲज टायनी ऑसिलेटर्स. ते जेव्हा सांगतात की रेडिएशन हे इट मूव्स ऑर ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स, मग ते एक्सप्लेन करायसाठी काय म्हणतात बघा. ते
ॲटम बिहेव्स ॲज टायनी ऑसिलेटर. समजा आता मी एखादी ब्लॅक बॉडी घेतली तर त्याच्यामध्ये काही ॲटम्स असेल असं बघून घेऊ, किंवा एखादी बॉडी घेतली त्याच्यामध्ये काही ॲटम्स आहेत, तर ते ॲटम्स नसून ते म्हणजे स्टेबल नसून, ते ॲटम स्टेबल नसून ते काय बिहेव करतात ॲज अ टायनी ऑसिलेटर्स. ऑसिलेटर्स ऑसिलेशनमध्ये आपण बघितलंय. मग एखादी गोष्ट जर ऑसिलेट होत असेल, बरोबर आहे, तर ती काय करत आहे, मीडियममध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करत आहे आणि तेच समोर वेव्ह म्हणून ट्रॅव्हल होते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी काय म्हणालं, ॲटम बिहेव्स ॲज टायनी ऑसिलेटर्स. बरोबर. मग समोर काय म्हणतात, द इमिशन ऑकर्स ओनली वेन द ऑसिलेटर मेक्स अ जम्प फ्रॉम वन क्वांटाइज लेवल ऑफ एनर्जी टू अनादर ऑफ लोअर एनर्जी किंवा हायर, जेही तुम्ही म्हणाल. म्हणजे एनर्जी केव्हा इमिट होत आहे, जेव्हा ते एक एनर्जी लेवलपासून दुसऱ्या एनर्जी लेवलवर जम्प करतात. आता हायर पासून लोअर केले तर एनर्जी इमिट होईल, आणि लोअर पासून हायर जर जम्प करायची असेल तर एनर्जी ॲब्झॉर्ब करावं लागेल. आय होप दिस इज क्लिअर. लास्ट पॉइंट याचा काय म्हणू, इट फॉर्म्स द बेसिस ऑफ आइन्स्टाईन्स थेरी. बेसिस, ओके, दिस इज द बेसिस. इट फॉर्म्स द बेसिस ऑफ द बेस म्हणू शकता, बेस ऑफ आइन्स्टाईन थेरी. म्हणजे काही असे फिनॉमिना आहे लाईटशी संबंधित जे लाईटला वेव्ह म्हणून आपण डिस्क्राईब करू शकत नाही. मग असा कुठला फिनॉमिना आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्याला डिस्क्राईब करायसाठी आइन्स्टाईन सरांनी एक थेरी दिलेली आहे, बरोबर आहे. आणि त्या थेरीचं जे बेस आहे ते हे आहे, काय की एनर्जी ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. E इज इक्वल्स टू एच न्यू, वेअर एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट अँड न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. मुव्हिंग अहेड, द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे ते वेव्ह नेचरने डिस्क्राईब होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही हे जाणण्याकरिता, किंवा ते पार्टिकल नेचरनेच का बरं डिस्क्राईब होऊ शकतं हे जाणण्याकरिता आधी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय हे जाणून घेऊया. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय म्हणतात बघा, की एखादी रेडिएशन आपण एखाद्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलला दिलं. फोटोसेन्सिटिव्ह म्हणजे काय, जे लाईट त्याच्यावर पडल्यावर रिॲक्ट करतील, सेन्सिटिव्ह टू द लाईट, बरोबर. मग जर ते रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट जर झाली तर त्या सरफेसपासून बाहेर काय निघणार आहेत, इलेक्ट्रॉन्स निघणार आहेत. त्या इलेक्ट्रॉन्सला म्हणूया आपण फोटो इलेक्ट्रॉन्स, आणि ह्या प्रोसेसला किंवा या फिनॉमिनाला म्हणूया आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो लाईट, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉन इफेक्ट, ह्या दोघांशी असलेला संबंधित इफेक्ट. म्हणजे एखाद हा फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे, लाईट द्या इलेक्ट्रॉन घ्या. हा कन्सेप्ट म्हणजे काय बाळांनो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. असं लिहायचं बरं नाही का, तिथे लाईट द्या इलेक्ट्रॉन घ्या असं लिहायचं नाही आहे तिथे. मग त्याला आपण कसं करू, म्हणजे एक्सप्लेन कसं करू बघा. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अ मेटल सरफेस when radiation of appropriate frequency incident on it is called as photoelectric effect. कुठल्याही फ्रिक्वेन्सीने इलेक्ट्रॉन निघणार का, नाही. एखाद्या रेडिएशनची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी एका मेटलला लागेल. ते फ्रिक्वेन्सी मेटल स्पेसिफिक असेल. सगळ्या मेटल्सची जर सगळ्या एखाद्या मेटल्समधून जर आपल्याला बाहेर इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर त्याला एक फ्रिक्वेन्सी लागेल, आणि दुसऱ्या मेटलमधून काढायचं असेल तर दुसरी लागेल. हे लक्षात घ्यायचं. पण या फिनॉमिनाला काय म्हणूया आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फाईन. हे कुणी डिस्कवर केलं बेटा, हेनरिच हर्ट्झ. ठीक आहे, जनरल नॉलेज आहे, MPSC किंवा UPSC मध्ये विचारू शकतात बरं का, MPSC मध्ये विचारू शकता. समोर चालूया, जाऊ द्या. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे हे समजण्याकरिता एक एक्सपेरिमेंटल सेटअप आपल्याकडे आहे. मग ते काय आहे बघा. एक हे घेतलंय आपण, एक ट्यूब घेतलेला आहे. ट्यूबमध्ये 2 प्लेट्स लावलेल्या आहेत. एकाला इमिटर म्हणूया, दुसऱ्याला कलेक्टर म्हणूया. ठीक आहे. इथे एक विंडो ठेवली आहे त्या ट्यूबमधून. त्या ट्यूबमधून काय, त्या विंडोमधून काय येणार आहे तुमचं, एस म्हणजे लाईट. आणि ही असेंब्ली आहे. ऑब्व्हियसली ही असेंब्ली तुम्हाला E आणि C ची पोलॅरिटी चेंज करण्यासाठी मिळणार आहे, किंवा त्याचं जे रेझिस्टन्स आहे ते सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते त्याच्याने. ठीक आहे. मग काय, सुरुवातीला काय करायचं, Cला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. कुठला पोटेन्शियल द्यायचं, पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि E ह्या प्लेटवर काय करायचं तुमचं, एस म्हणजे काय, सोर्स ऑफ लाईट इन्सिडेंट करायचं. मग ते झाल्यावर काय होणार तुम्हाला माहिती आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टनी काय होतं, हा जर फोटो सेन्सिटिव्ह प्लेट असेल तर इथून काय निघणार, इलेक्ट्रॉन. मग ते निघेल आणि इथे जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल होईल तर ते इकडे अट्रॅक्ट होणार, आणि अट्रॅक्ट होणार तर तुम्हाला मायक्रो ॲमीटरमध्ये करंट दिसणार. बरोबर आहे. हा एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजण्याकरिता. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एवढाच का, नाही.
याचे काही रिझल्ट्स त्यांनी पर्टिक्युलरली घेतलेले आहेत. मग ते काय, आय होप दिस असेंब्ली इज क्लिअर. आणि याच्यावर एक गोष्ट सांगू इच्छितो, हे जी डायग्राम आहे ना बाळांनो, ही जी डायग्राम आहे ना, ही एकदम 3 स्टार डायग्राम आहे. याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारतात, काय, ड्रॉ द एक्सपेरिमेंटल सेटअप. ओके, ड्रॉ द डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सरळ ही डायग्राम तुम्हाला विचारते. ही डायग्राम तुम्हाला मुखपाठ असली पाहिजे. मुखपाठ इन द सेन्स तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. सगळंच कॉम्प्युटर, सगळंच व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स, सगळंच तुम्हाला आलं पाहिजे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मी सध्या तुम्हाला एवढंच सांगितलं. याच्यावर लाईट पाडायचं, इलेक्ट्रॉन्स काढायचेत आणि तिथे इलेक्ट्रॉन तिकडे गेले की असेंब्ली कंप्लीट होईल किंवा सर्किट कंप्लीट होईल आणि मायक्रो ॲमीटर तुम्हाला करंट दाखवेल. मग रिझल्ट्स काय काय बघा, कसे आपल्याला दिसते त्याच्यामध्ये रिझल्ट्स. ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पहिला, करंट स्टार्ट्स फ्लोइंग इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन न्यू नॉट और द न्यू इज ग्रेटर दॅन न्यू नॉट. हे न्यू नॉटलाच काय म्हणूया आपण, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. बघा, मी वारंवार ही डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे. बघा, सुरुवातीला जो लाईट सोर्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपण कमी ठेवली, फार कमी ठेवली. मग तो लाईट जेव्हा आपण इथे इन्सिडेंट करतोय तर इथून इलेक्ट्रॉन निघणार नाही. हे आपल्याला कसं कळेल, कारण हा करंट मला दिसेल 0. मग हळूहळू दिलेल्या लाईटची मी फ्रिक्वेन्सी वाढवत जात आहे. समजा 0 पासून स्टार्ट केली, 0 मीन्स 0, 1, 2, 3, 10, 20, 100 असं 198, 199 पर्यंत सुद्धा मला इथे काही रिडिंग दिसत नाहीये. पण जसं मी 200 केलं तसं मला इथे काय दिसतंय, रिडिंग दिसतंय. म्हणजे मी याच्यावर काय ऑब्झर्वेशन लावू शकतो की दिलेली फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असलीच पाहिजे. त्याच्या खालची जर फ्रिक्वेन्सी असेल तर मला इथे करंट दिसणार नाही, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. बरोबर. तर ती कमीत कमी फ्रिक्वेन्सी रेडिएशनची, त्याला काय म्हणूया आपण, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणूया आपण, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि त्याला न्यू नॉटनी डिनोट करतात, संबोधतात. ठीक आहे. नेक्स्ट, नो टाइम लॅग. नो टाइम लॅग म्हणजे काय, जसं एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी अबाव थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी, जे मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापेक्षा वरची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीचा आपण लाईट इथे इन्सिडेंट केलं तसंच मला इथे करंट दिसतंय इन्स्टंट. कुठलाच टाइम लॅग नाही. असं नाही की बा इथे मग लाईट पडतंय आणि मग 1-2 सेकंड नंतर मला इथे करंट दिसतंय. नाही, जसं पडलं तसंच. याला म्हणूया काय, नो टाइम लॅग. हा दुसरं ऑब्झर्वेशन झालं. तिसरं काय म्हणतंय बघा, करंट इज प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. आता बघा, हा तुमचा फोटो इलेक्ट्रिक करंट, जो तिथे करंट जाणार त्या असेंब्लीमधून, त्या सर्किटमधून, त्याला काय म्हणायचं आपण, फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. मग फोटो इलेक्ट्रिक करंट जसजशी इंटेन्सिटी वाढत जात आहे तसं ते फोटो इलेक्ट्रिक करंट सुद्धा वाढत जात आहे. म्हणजे आय प्रपोर्शनल टू काय होत आहे तुमचं, आय प्रपोर्शनल टू होत आहे इंटेन्सिटी. ठीक आहे, आय प्रपोर्शनल टू होत आहे तुमचं इंटेन्सिटी. मी असं लिहून घेतो, आय प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, है ना. पण कंडिशन काय आहे, कंडिशन इफ गिवन फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्ही इंटेन्सिटी कितीही वाढवा, पण दिलेली फ्रिक्वेन्सी जर थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला करंट दिसणार नाही या सेटअपमध्ये. बघा, या सेटअपमध्ये तुम्हाला करंट दिसणार नाही. आणि म्हणून मी म्हणतोय काय, की इंटेन्सिटी प्रपोर्शनल राहणार आहे करंटला, किंवा करंट प्रपोर्शनल राहणार आहे इंटेन्सिटीला. जेव्हा दिलेली फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असली पाहिजे. थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बाळांनो, ती फ्रिक्वेन्सी, ती मिनिमम फ्रिक्वेन्सी ज्याच्याशिवाय फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला मिळणार नाही किंवा दिसणार नाही. दॅट्स इट. नेक्स्ट, आय proportional to V if intensity and a new constant, and finally we got I naught, that is saturation current. Yes, काय म्हणतं बघा. आता एक नेक्स्ट केस आपण लक्षात घेऊया. सुरुवातीला काय करताय, एक सोर्स घेतलाय, त्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन काय, थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथून इलेक्ट्रॉन इमिट होणार. मग त्या केसमध्ये मी इथे पोटेन्शियल काय ठेवतोय, 2 मिनिटासाठी 0 ठेवतोय. इथे पॉझिटिव्ह न ठेवून काय ठेवतोय, 0 ठेवतोय. मग मला सांगा, इथून इलेक्ट्रॉन एका एकीकडे जम्प होणार का, सगळेच्या सगळे नाही का, कारण तिकडे त्याला कुठलाही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही. मग इथून इलेक्ट्रॉन निघतील, इकडे जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यावेळेला याचं जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल तर ते पटकन जाणार. म्हणजे मी सोर्स ऑफ लाईट घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशहोल्ड फ्रिक्वेन्सी, ती मी इमिटरवर इन्सिडेंट केली. तिथून काय निघणार, इलेक्ट्रॉन्स निघणार. तीवर पोटेन्शियल मी 0 पासून स्टार्ट केलं, 0, मग 1, मग 2, मग 3, मग 4. असं जसं जसं मी ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत जात आहे सीचं,
ठीक आहे. तसं तसं करंट वाढेल का, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन सी कडून वाढत आहेत ना म्हणून, बरोबर. पण एक पॉइंट ऑफ टाइम येईल म्हणजे 5 पर्यंत वाढेल, 6 पर्यंत वाढेल, मग 7, 8, 9 पर्यंत काही वाढणारच नाही का, कारण एकदा जर इथून निघालेले सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स इथं आले, मग तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल कितीही वाढवा ना, इकडे कसं जाणार आहे, नाही जाणार आहे. आलं का लक्षात मी काय म्हणतोय, नाही जाणार आहे, ते तेवढेच राहणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. सुरुवातीला 0 पोटेन्शियल, मग +1, +2, +3 असं करत करत तुम्ही 6 पर्यंत आले, तिथपर्यंत तुमचं करंट वाढेल का, कारण तिथपर्यंत जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो इथून निघलेल्या इलेक्ट्रॉन्सला पूर्ण अट्रॅक्ट करणार. पण एकदा का पूर्णच इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट झाले, मग तुम्ही कितीही वाढवा, त्याला अर्थच काय. आलं का लक्षात मी काय म्हणतोय, तेच आहे. ह्यालाच आपण कसं म्हणतो, की जर दिलेली फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी असेल आणि जर आपण इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली, हे बघा, इंटेन्सिटी अँड एक सेकंड बाळांनो, इंटेन्सिटी अँड न्यू इज कॉन्स्टंट, आय प्रपोर्शनल टू व्ही, केव्हापर्यंत, एका पर्टिक्युलर करंट पर्यंत. मग त्यानंतर काय होतंय, फायनली वी गॉट आय नॉट, दॅट इज काय, सॅच्युरेशन करंट. ठीक आहे, याचं बघा कसं आहे, हळूहळू पोटेन्शियल वाढवत आहे आपण इकडे, ग्राफ कसं बघा, हळूहळू पोटेन्शियल वाढवत आहे. मग सुरुवातीला काय तुमचं पोटेन्शियल, जसं आपण 0 पासून 1, 2, 3 असं समोर नेण्याचा प्रयत्न करत. आता बघा हे इथे मायनस पोटेन्शियल आहे, जसं समोर जातात तसं तसं पोटेन्शियल सुद्धा वाढत आहे. एक पॉईंट येईल 0, मग इकडे येईल म्हणजे काय होतं तुमचं प्लस, इथपर्यंत बघा करंट वाढत आहे. इथून तुम्ही कितीही पोटेन्शियल वाढवलं तरी करंट तेवढंच राहणार आहे. मग ह्या करंटला काय म्हणूया आपण, सॅच्युरेशन करंट, ज्याला आय नॉटने आपण काय करतो, डिनोट करतो, बरोबर. मग इंटेन्सिटी जर वेगळी वेगळी असेल तर सॅच्युरेशन करंट तुम्हाला वेगळा वेगळा मिळणार. हा सुद्धा तुम्हाला तिथे ऑब्झर्वेशन मिळतो. म्हणजे इंटेन्सिटी इथे बघा आय नॉट आहे, तर तुम्हाला हा ग्राफ मिळालाय. आय नॉट 2 असेल तर हा ग्राफ मिळेल. ऍक्च्युली इंटेन्सिटी सेकंड असेल तर ते ग्राफ मिळेल. मग परत I3 कराल तर म्हणजे थोडीशी इंटेन्सिटी वाढवाल तर तुम्हाला आय नॉट 3 मिळेल. आय नॉट 1, आय नॉट 2, आय नॉट 3 हा वेगळ्या वेगळ्या इंटेन्सिटीसाठी तुमचे सॅच्युरेशन करंट आहे, ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी ऑफ द फर्स्ट रेडिएशन इज स्मॉलर दॅन द सेकंड अँड सेकंड इज स्मॉलर दॅन द थर्ड. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तो ग्राफ इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्षात ठेवायचं. तुम्हाला काळाला सुद्धा ते लावतील, है ना, बरोबर. नेक्स्ट, स्टॉपिंग पोटेन्शियल. इथे काय राहिलंय का नाही, स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे, द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल पाहिजे इथे. पॉझिटिव्ह लिहिलंय बाळांनो, इट्स रॉंग वन, जस्ट अ सेकंड. द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल. कुठला पोटेन्शियल बाळांनो, मिनिमम निगेटिव्ह. तर निगेटिव्ह का बरं, कारण बघा निगेटिव्ह आता कुठे गेला, ओके ओके ओके, इकडे 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 परत मागे. हा, इथे जर मी निगेटिव्ह पोटेन्शियल ठेवलं तर इलेक्ट्रॉन इकडे येतील की याच्यापासून रिपेल होतील, रिपेल होतील. मग तिथे करंट वाहण्याचे चान्सेस आहेत का, फार कमी, बरोबर. पण असं होऊ शकते की एखादी इलेक्ट्रॉन खूपच एनर्जेटिक आहे असं, है ना, आणि तो बिलकुल जातोय, कितना भी अपोजिशन कर लो हम तो जाके रहेंगे, तर ठीक आहे जाणार. पण काहीतरी एक अपोजिशन येईल, तिथे तो काय होणार, अलग लक्षात. मग त्या वेळेवर काय म्हणू मी, फोटो इलेक्ट्रिक करंट किती, 0. मग त्याच्यानंतर तुम्ही कितीही निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत चला, तुमचं करंट 0च राहणार आहे. म्हणजे असं पकडतोय मी की सुरुवातीला +3 असेल, मग +2, मग +1, मग 0. जेव्हा मी असं व्होल्टेज कमी कमी करत येतोय, कुठलं, कलेक्टरचं, बरोबर, तर काय होत आहे, रिपल्शन जे आहे ते तुमचं हळूहळू वाढत जात आहे. मग -1, -2, -3. आता बघा इथे अट्रॅक्शन कमी होत आहे म्हणजे रिपल्शन वाढत आहे, मी असं म्हणू शकतो. इथून तर मग डायरेक्ट रिपल्शनच दिसतंय. -3 वर करंट पूर्ण 0 झालं. म्हणजे काय, हा मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, ज्याच्यावर काय झालं, करंट 0 झालं. त्याला काय म्हणूया आपण, स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे एवढा जर निगेटिव्ह पोटेन्शियल असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट 0, हे सांगायचं असतं इथे, बरोबर आहे. मग हा स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड असते, हा डिपेंड असतं फ्रिक्वेन्सीवर. ठीक आहे, आपण समोर बघूया, नो इश्यू. ठीक आहे, दिस इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. सो द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल ॲट द कलेक्टर टू गेट 0 फोटो इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड स्टॉपिंग पोटेन्शियल. मग हे बघा, इंटेन्सिटी सारखी ठेवली पण फ्रिक्वेन्सी वेगळी वेगळी ठेवली. 3 रेडिएशन घेतले, त्यांची इंटेन्सिटी कशी ठेवली, सारखी, फ्रिक्वेन्सी कशी ठेवली आहे, वेगळी.
न्यू 3 इज ग्रेटर दॅन न्यू 2 इज ग्रेटर दॅन न्यू 1. म्हणजे न्यू 3 सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं होतं काय, ई बरोबर काय होतं आहे एच न्यू. म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन आपण काय पकडतो, एच न्यू. एच तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे एनर्जी कशाला प्रपोर्शनल राहणार आहे, फ्रिक्वेन्सीला. ही कशाची एनर्जी आहे, ही फोटॉनची आपण एनर्जी घेतलेली होती. मग एखादी इलेक्ट्रॉन या फोटॉनकडून एनर्जी घेतलं तर मला वाटतं एवढीच एनर्जी त्याला सुद्धा मिळेल. म्हणजे इलेक्ट्रॉन जो बाहेर निघतोय त्याची सुद्धा एनर्जी न्यू असायला पाहिजे असं आपण सध्या गृहीत धरू शकतोय. ऍक्च्युली टोटल न्यू नाही राहत, पण सध्या गृहीत धरू शकतो. म्हणजे जेवढं न्यू जास्त तेवढी निघलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त, आपण असं विचार करू शकतो. मग तेवढाच जास्त त्याला निगेटिव्ह पोटेन्शियल लागेल. हे बघा, पहिली आहे तर तुम्हाला इथं मिळत आहे -V01 इथे, -V02 इथे, -V03. V03 कशाचा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, तिसऱ्या फ्रिक्वेन्सीचा म्हणजे न्यू 3. V02 कशाचा आहे, न्यू 2. V01 कशाचा आहे, न्यू 1. आय होप दिस इज क्लिअर. हा तुम्हाला काय मिळतं, रिझल्ट्स मिळत आहे कशाचे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे, जे एक्सपेरिमेंटल सेटअपनं परफॉर्म करताय. मग हे सगळे जे रिझल्ट्स आहेत ना बाळांनो, हे सगळे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्ही वेव्ह थिअरीने डिस्क्राईब नाही करू शकत, नाहीच करू शकत. कारण वेव्हचे कन्सेप्ट थोडेसे वेगळे आहेत. ते काय म्हणतात बघा, टाइम लॅग इन इमिशन. इथे आपल्याला काय दिसलं होतं, देर इज नो टाइम लॅग, पटकन आपल्याला करंट दिसत आहे. पण वेव्ह थिअरी म्हणते की नाही, एक टाइम लॅग असलं पाहिजे. कारण वेव्ह थिअरीनुसार सुरुवातीला रेडिएशन इन्सिडेंट होतात वेव्हच्या फॉर्ममध्ये, आणि मग तिथून ते परत इमिशन व्हायला वेळ लागतंय. ठीक आहे. नेक्स्ट, एनर्जी इज प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी. आपण सुपरपोजिशन मध्ये बघितलं होतं की इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड होत आहे. लक्षात आहे तुम्हाला. आणि जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढी जास्त एनर्जी असं कोण समजतंय, लाईट म्हणजे वेव्ह थेरी समजत आहे. पण आपल्याला इथं दिसतंय की जर तुम्ही फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी नाही वापरली किंवा त्याच्यापेक्षा वर नाही वापरली तर तुम्ही इंटेन्सिटी कितीही वाढवा, तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळणार नाही. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणून वेव्ह थेरी म्हणतात की बा एनर्जी इज प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, हे इथे आपल्याला दिसत नाही. म्हणून वेव्ह थेरी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करू शकत नाही. आता कायनेटिक एनर्जी, आता एनर्जी जर इंटेन्सिटीला प्रपोर्शनल असेल तर ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जी सुद्धा इंटेन्सिटीला प्रपोर्शनल असली पाहिजे होती. पण ते सुद्धा इथे आपल्याला दिसत नाही. म्हणून वेव्ह थेरी इज फेल्ड टू एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन. मग एक छोटासा टर्म आहे वर्क फंक्शन, ते थोडंसं बघून घेऊया आणि मग आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन कडे जाऊया. आता तुम्हाला माहिती आहे की असा ॲटम आहे, ॲटमच्या अराउंड इलेक्ट्रॉन फिरत आहे. आता समजा इलेक्ट्रॉनला मी एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन एक्साइट होईल आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे. पण प्रत्येक इलेक्ट्रॉनला एक मिनिमम अमाऊंट द्यावं लागेल जेणेकरून ते ॲटमच्या बाहेर येणार. फॉर एक्झाम्पल, जसं समजा मी काय म्हणतो, मी एखाद्या व्यक्तीकडून उधारे घेतले 1,00,000 रुपये है ना, तर माझ्यावर एक कुठला तरी प्रेशर येणार. मग जोपर्यंत मी त्याला 1,00,000 परत दिले नाही तोपर्यंत माझं ते प्रेशर जाणार नाही किंवा मला ते चिंता सतवत राहील असं मी म्हणू शकतो 2 मिनिटासाठी. कुणाकुणाला नाही सतवत ते गोष्ट वेगळी, पण सतवतंय असं पकडून घ्या तुम्ही 2 मिनिट. ठीक आहे. तर समोर म्हणण्याचा अर्थ काय आहे की माझी चिंता दूर करण्यासाठी किती लाख रुपये लागत आहेत, 1,00,000 रुपये लागत आहेत. 1,00,000 पेक्षा जास्त दिले तरी चालेल, पण कमी दिले तर चालेल का, नाही. समजा 50,000 दिले, 75,000 दिले, मग परत 25,000 मला द्यायचेच आहेत. म्हणजे मी त्या कर्जापासून मोकळा झालो काय, नाही. मग त्या कर्जापासून जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत मी फ्री आहे असं समजणार का, नाही. मग इथे तोच फंडा लागू होतो. हा न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन, हे दोघं एकामेकाकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शनने ते लागलेले आहेत. आता समजा इलेक्ट्रॉनला तिथून बाहेर निघायचं आहे त्याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन पासून, मग इलेक्ट्रॉनला काय द्यावं लागेल, एनर्जी, एक मिनिमम एनर्जी द्यावं लागेल जेणेकरून इलेक्ट्रॉन त्या ॲटमच्या बाहेर येईल. आणि त्याच मिनिमम एनर्जीला म्हणूया आपण वर्क फंक्शन. काय म्हणूया आपण, वर्क फंक्शन. तर काय त्याची डेफिनेशन, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अ पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. युनिट इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये घेऊया कारण मोठे युनिट याच्यामध्ये चालणार नाही. इलेक्ट्रॉन्स आहेत, छोटी छोटी एनर्जी लागणार आहे आपल्याला. फाईन. नेक्स्ट, आइन्स्टाईन पॉस्च्युलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी अँड द फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आता आइन्स्टाईन काय म्हणतात, जेव्हा सगळ्या वेव्ह थेरी फेल झाली, म्हणजे सगळ्या म्हणजे एक वेव्ह थेरी जेव्हा फेल झाली, काय डिस्क्राईब करण्यासाठी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट,
तर मग आमचे हिरो आलेत कोण, आइन्स्टाईन सर. ते म्हणतात रुको, हम बताएंगे, आई विल टेल यू द मेकॅनिझम बिहाइंड इट. And this mechanism will be well illustrated when you consider light as the packet, or the energy travels in the form of packets, and that packet has the energy E is equals to h nu, where h is the Planck's constant and nu is the frequency of incident radiation. Okay, now with the help of this he explained every phenomena associated with the photoelectric effect, and the question is solved there. Fine. मग ते कसे म्हणतात, काय म्हणतात बघा. मी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईटला किंवा रेडिएशनला वेव्ह न कन्सिडर करता मी त्याला पॅकेट कन्सिडर करून डिस्क्राईब करतोय. बघा कसं करतोय. ते म्हणतात अंडर सर्टन कंडिशन लाईट बिहेव्स ॲज पार्टिकल. त्यांचं म्हणणं आहे की लाईट फक्त वेव्ह म्हणूनच बिहेव नाही करत, तर ते पार्टिकल म्हणून बिहेव करतात अंडर सर्टन कंडिशन. मग ते पार्टिकल ई बरोबर काय, म्हणजे पार्टिकलची ते एनर्जी आहे ते काय, ई बरोबर एच न्यू, बरोबर आहे. E h nu, h Planck's constant, nu frequency of incident radiation. मग E म्हणजे एनर्जी, हे पार्टिकलला संबोधित करतात किंवा दॅट इज द सिम्बॉल ऑफ द पार्टिकल, अँड न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी हे वेव्हची असतं. म्हणून ह्या इक्वेशननी त्यांनी काय इस्टॅब्लिश काय केलं, द रिलेशन बिटवीन पार्टिकल अँड द वेव्ह. Relation between particle and wave is established by who? It's the Einstein. He says E is equals to h nu, where E is the energy of the photon, h is the Planck's constant, and nu is the frequency of incident radiation. I hope this is clear. बरोबर. फोटॉन्स त्याची एनर्जी h nu. आता म्हणतात बघा मी कसं सांगतोय तुम्हाला, फटाफट सांगतोय की हा जो ऑब्झर्वेशन आहे तो कसा येतोय, तो हा असा येतोय बघा. आता गृहीत धरा, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, म्हणजे आता आपण काय करणार आहे, ह्या इक्वेशननी जेही तुमचे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे रिझल्ट आहेत ते डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करणार आहेत, आणि ते होतात. ते कसे होतात बघा. आत्ताच तुम्हाला मी वर्क फंक्शन सांगितलं, बरोबर. वर्क फंक्शन म्हणजे काय, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन टू फ्री फ्रॉम द ॲटम. आता मला सांगा की हा एक ॲटम आहे आणि इथला एक इलेक्ट्रॉन आहे, हा छोटासा. तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन तर सारखं दिसतंय सर. हो, थोडीशी गडबड झाली बाळांनो. बघा, हा छोटासा मी इलेक्ट्रॉन घेत आहे आणि त्याच्यापेक्षा थोडासा मोठा काय घेतोय, न्यूक्लियस. खूपच मोठा झाला का रे, नाही खूपच छोटा झाला, काही प्रॉब्लेम नाही. हां, समजतंय ना, समजतंय. हां हां, बघा, न्यूक्लियस इलेक्ट्रॉन, क्लिअर. आता मला या इलेक्ट्रॉनला ॲटम पासून बाहेर काढायचं, तर मला काय याला द्यावं लागेल, एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स, रेडिएशन मी त्याला देतोय. आता रेडिएशन आइन्स्टाईन म्हणल्याप्रमाणे कशाच्या नेचरमध्ये ट्रॅव्हल होत आहे, फोटॉन. मग फोटॉनची एनर्जी किती, तर E इज इक्वल्स टू किती, तर बाळांनो एच न्यू. E इज इक्वल्स टू किती, तर एच न्यू. म्हणजे मला सांगा, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त एनर्जी राहणार फोटॉनला, आणि मग जेवढा जास्त एनर्जीचा फोटॉन इलेक्ट्रॉनला मिळणार तेवढा त्याचा जास्त किस्सा भरणार आणि तो कर्जापासून मुक्त होणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियस सोबत बाइंड आहे एनर्जीने, कुठल्या तरी एनर्जीने. तेवढीच एनर्जी जर मी दिली तर ते काय होणार, एस्केप फ्रॉम दी ॲटम, राईट. म्हणजेच काय की जे दिलेली एनर्जी आहे ई, कशाला, इलेक्ट्रॉनला, ते दोन कामासाठी यूज होणार. पहिला काम काय की त्या ॲटम पासून मुक्त होईल, आणि दुसरं काय, ॲटम पासून मुक्त झाल्यावर उरलेल्या एनर्जीचं काय करणार, तो कायनेटिक एनर्जी म्हणून समोर जाणार, वेलोसिटी मिळणार त्याला, बरोबर. तर इथे बघा काय म्हणतंय, इफ फाय इज द वर्क फंक्शन देन इमिशन केव्हा होणार, जेव्हा दिलेली एनर्जी फाय नॉट पेक्षा जास्त असणार, वर्क फंक्शन पेक्षा जास्त असणार, तेव्हाच इलेक्ट्रॉन निघणार. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, एच न्यू शुड बी ग्रेटर दॅन वॉट, फाय नॉट. म्हणजेच न्यू तुमची कशी असायला पाहिजे, फाय नॉट अपॉन एच एवढी असायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आलं का लक्षात. तेव्हा तुमचं काय होईल, इमिशन. तर पहिला ऑब्झर्वेशन तर इथेच संपलं. पहिलं ऑब्झर्वेशन काय म्हणतं की दिलेली फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त नसेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. याचा उलगडा इथे लागलेला आहे. का बरं, कारण जर दिलेली फ्रिक्वेन्सी छोटी असेल तर फोटॉनची एनर्जी कमी असेल, आणि फोटॉनची एनर्जी कमी असेल तर इलेक्ट्रॉन कर्जमुक्त होणार का, नाही, बरोबर. तर पहिला संपला. दुसरा, दॅट इज न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट अँड इट डझंट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. बरोबर आहे ना, कारण फ्रिक्वेन्सी जर तुम्ही ते त्याच्या न्यू नॉट पेक्षा जास्त ठेवली नाही, इंटेन्सिटीचं काही काम होणार नाही. नो टाइम लॅग बिकॉज एनर्जी ट्रान्सफर इज इन्स्टंटेनियस बिटवीन इलेक्ट्रॉन अँड फोटॉन. जसं एक सफिशियंट एनर्जीचा फोटॉन इलेक्ट्रॉनला मिळाला
तसं ते एनर्जी घेते इलेक्ट्रॉन आणि पटकन निघतं आणि पटकन तुमचं काय म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट दिसतंय. बरोबर आहे, म्हणजे नो टाइम लॅग. सेकंड ऑब्झर्वेशन पण क्लिअर. थर्ड काय म्हणते बघा, करंट इज प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन न्यू नॉट. हा सुद्धा ऑब्झर्वेशन होता. मग हा ऑब्झर्वेशन ते कसे डिस्क्राईब करतात, ते म्हणतात की इंटेन्सिटी जास्त म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स जास्त. बरोबर. मग दिलेली फ्रिक्वेन्सी किंवा रेडिएशन, जी रेडिएशन आपण देतोय त्याची दिलेली फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल आणि इंटेन्सिटी जर मी वाढवत आहे, म्हणजे काय वाढवत आहे मी, नंबर ऑफ फोटॉन्स वाढवत आहे. मग जेवढे जास्त फोटॉन्स येतील तेवढे जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील आणि मग तेवढाच मोठा करंट राहणार आहे. म्हणून हा सुद्धा एक्सप्लेनेशन आइन्स्टाईनच्या रिलेशननी क्लिअर होत आहे. नेक्स्ट, if all emitted photoelectrons is absorbed by the collector, then we get saturated current. आता सॅच्युरेशन करंटचा कन्सेप्ट आहे. बरोबर. आता बघा, फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ठेवली, मग फोटो इलेक्ट्रॉन्स निघेल. जास्त काढायचे असेल तर मग तेवढीच फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ठेवून इंटेन्सिटी वाढवावं लागेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढवायचे असेल तर काय वाढवावं लागेल, इंटेन्सिटी. आता फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली, म्हणजे समजा आता 100 इलेक्ट्रॉन्स निघत आहेत. बरोबर. मग एकदा 100च्या 100 पूर्ण इलेक्ट्रॉन्स कलेक्टरनी घेतलेत तर त्याच्यावर करंट वाढणार आहे का, नाही. मग त्यालाच काय म्हणूया आपण, सॅच्युरेशन करंट. कुठे गेलं आहे बघा, सॅच्युरेशन करंट. राईट. जी आपण दिलेली एनर्जी आहे त्याच्यामधून मी तुम्हाला सांगितलं ना की बा जेही आपण एनर्जी देतोय फोटो इलेक्ट्रॉन्सला ते दोन पर्पजसाठी यूज होईल. पहिला पर्पज काय, तो स्वतःला ॲटम पासून मुक्त करणार, आणि दुसरा कायनेटिक एनर्जी. मग इथे बघा एच न्यू बरोबर काय व्हायला पाहिजे, कायनेटिक एनर्जी मॅक्स हा तिकडे नेल तर प्लस फाय नॉट, म्हणजे हा रिलेशन बरोबर आहे की जीही कायनेटिक एनर्जी राहील ती कशी राहणार आहे, दिलेली एनर्जी फोटॉन मधून काय काढणार आपण, वर्क फंक्शन. बरोबर. इलेक्ट्रॉन इमिटेड have different kinetic energy and photoelectric current is equals to 0 if kinetic energy max is equals to EV naught. स्टॉपिंग पोटेन्शियल बघा, हा निगेटिव्ह पोटेन्शियल आहे. जर तुम्ही ज्या कायनेटिक एनर्जीने इलेक्ट्रॉन तिकडे जात आहे त्याला थांबवायचं असेल तर तुम्हाला रिपेल करावं लागेल, स्टॉपिंग पोटेन्शियल. मग तो रिपेल पोटेन्शियल किती असणार आहे, EV नॉट, किंवा म्हणजे ती रिपेलिंग पोटेन्शियल V नॉट असला पाहिजे, आणि त्याच्याने जी एनर्जी जनरेट होत आहे एका चार्जवर लागत आहे ते किती होईल, EV नॉट. म्हणजे जर कायनेटिक एनर्जी मॅक्स बरोबर EV नॉट असेल तर तुमचा फोटो इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, 0. आला का लक्षात मी काय सांगतोय हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की निगेटिव्ह पोटेन्शियल जसं वाढत जात आहे तसं इलेक्ट्रिक फोटो इलेक्ट्रिक करंट कमी होणार, आणि एका पर्टिक्युलर पोटेन्शियलवर काय होणार आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट टोटली 0 होणार आहे बाळांनो. तेच इथे दिलेलं आहे, दुसरं काहीच नाही आहे. मग कायनेटिक एनर्जी मॅक्सच्या जागी मी EV नॉट लिहित आहे, ह्या याच्यामध्ये टाकतंय. फायनली तुम्हाला बघा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे बरोबर H/E इंटू न्यू, फाय नॉट अपॉन E मिळतंय मायनस ऑफकोर्स. आता H आणि E, फाय नॉट आणि E कॉन्स्टंट आहे, म्हणजे V नॉट बरोबर काय मिळतंय, म्हणजे V नॉट कशाला प्रोपोर्शनल आहे, तर न्यू नॉटला प्रोपोर्शनल आहे, किंवा न्यू नॉट नाही न्यूला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. हेच तर रिझल्ट आपल्याला मिळाले होते. म्हणजे काय, आइन्स्टाईननी काय केलं, सरळ सरळ एक इक्वेशन घेतलं की E इज इक्वल्स टू एच न्यू, आणि एक वर्क फंक्शनचा कन्सेप्ट यूज केला, आणि सगळ्याचे सगळे एक्सप्लेनेशन जेही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे होते ते सांगून दिलेत. आणि म्हणून तेव्हापासून आपण बिलीव्ह करायला लागलो काय, की लाईटचा फॉर्म पार्टिकल सुद्धा आहे. लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्येच नाही ट्रॅव्हल होणार, तर पार्टिकलच्या फॉर्ममध्ये सुद्धा ट्रॅव्हल होतो. यालाच म्हणतोय आपण ड्युअलिटी. बघा, wave particle duality. Under certain condition light behaves as particle, and under certain condition it behaves as wave, and this is called as what, wave particle duality of. आता इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दिलाय, तुम्हाला समोर मॅटर सुद्धा मिळेल है ना. म्हणजे जर लाईट पार्टिकल आणि वेव्ह बिहेव करत असेल, बरोबर आहे, मग पार्टिकल सुद्धा वेव्ह बिहेव करायला पाहिजे ना, जसं आता आपण मॅटर आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे काय म्हणायचं आहे की लाईट, वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही बिहेव करतात. मग पार्टिकल आणि वेव्ह दोनही बिहेव करायला पाहिजे, रिव्हर्स त्याच्या, बरोबर आहे. तेच बघूया आता आपण. अच्छा, त्याच्या आधी काही त्याचे ऍप्लिकेशन्स बघून घेऊया. कशाचे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे. सिंपल आहे, हा फोटो सेल आहे, कलेक्टर, इमिटर, लाईट द्या, इलेक्ट्रॉन घ्या, सर्किट कंप्लीट करा, दॅट्स इट.
मग याचे ॲप्लिकेशन्स काय? कॅमेराज. जेवढ्या इंटेन्सिटीचा लाईट येईल एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या वर तेवढं जास्त करंट फ्लो होईल आणि तसंच पिक्चर तुम्हाला समोर मिळेल. कंट्रोल स्ट्रीट लाईट. कंट्रोल स्ट्रीट लाईट म्हणजे दिवसा स्ट्रीट लाईट बंद असायला पाहिजे, रात्री स्ट्रीट लाईट सुरू असायला पाहिजे. मग दिवसा सनलाईट इथे इन्सिडेंट झाला की हे सर्किट कंप्लीट होईल. रात्री याच्यावर सनलाईट इन्सिडेंट होणार नाही तर सर्किट ओपन राहणार असं समजूया. ओपन आणि क्लोजमध्ये जर आपण काही एक इंडिकेशन ठेवलंय की बाबा सर्किट जर क्लोज असेल तर लाईट काय व्हायला पाहिजे? बंद व्हायला पाहिजे. सर्किट जर ओपन असेल तर लाईट काय व्हायला पाहिजे? सुरू व्हायला पाहिजे. ते सुद्धा कंट्रोल स्ट्रीट लाईटमध्ये येत आहे. काउंटिंग डिव्हाइस, बर्गलर अलार्म. फॉर एक्झाम्पल इकडे एक लाईटचा सोर्स ठेवलाय, इथे तुमचं ते इमिटर ठेवलंय आणि त्याच्या साईडला इकडे ह्या साईडला छोट्या साईडला किंवा कलेक्टर ठेवलं किंवा इथून जे लाईट तिथे इन्सिडेंट होत आहे ते डायरेक्ट तुम्हाला काय म्हणतं आपलं इमिटरवर पडणार आणि तिथून इमिटर बसून काय निघणार? तुमचे फोटो इलेक्ट्रॉन निघणार, ते कलेक्टरला जाणार. आता मी समजा तो लाईट ब्रेक करताय, सर्किट ब्रेक झाली. दुसरा व्यक्ती येत आहे, परत सर्किट ब्रेक झाली. तिसरा व्यक्ती येत आहे, सर्किट ब्रेक झाली. मग तुम्ही काय करू शकता? त्याला ॲज अ काउंटिंग डिव्हाइस यूज करू शकता. तसंच बर्गलर अलार्म, चोरी चकारी. तुम्हाला दिसतंय की जर समजा मी इथून जात आहे तर लाईट इथून पास होणार नाही, सर्किट ओपन होऊन जाणार, अलार्म वाजणार. असं काही त्याचा यूज आपण करू शकतोय. नेक्स्ट, डिब्रॉईज हायपोथेसिस. आता डिब्रॉय काय म्हणताय बघा. इफ रेडिएशन हॅज ड्युअल नेचर देन मॅटर शुड ऑल्सो हॅव ड्युअल नेचर. मी आत्ताच सांगितलं, रेडिएशन जर पार्टिकल आणि वेव्ह बिहेव करत असेल तर मॅटर सुद्धा तेच करायला पाहिजे. मोमेंटम पी कॅरीड बाय अ फोटॉन ऑफ एनर्जी ई, ते काय म्हणतात? ई म्हणजे पी. पी कशाचा? मोमेंटम. कशाचा? फोटॉनचा. पी बरोबर काय? ई अपॉन सी. राईट. ई म्हणजे एच न्यू, सी म्हणजे न्यू इंटू लॅम्बडा. आता न्यू न्यू कॅन्सल, पी बरोबर एच अपॉन लॅम्बडा, दॅट इज द मोमेंटम ऑफ फोटॉन, एच अपॉन लॅम्बडा. बरोबर. आता लॅम्बडा बरोबर एच अपॉन काय? एम व्ही. म्हणजे हे बघा, हा 1, 2 आणि 3 याला तुम्ही कंबाईन करा तर लॅम्बडा इकडे जाणार, पी तिकडे जाणार, पीच्या जागी मी एम व्ही घेतोय, तो एक्सप्रेशन मिळतंय समोर. लॅम्बडा बरोबर एच अपॉन एम व्ही, कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला म्हणजेच व्हीचा हा फॉर्म्युला. याच्यामध्ये व्हीची व्हॅल्यू पुटअप केली मी, समोर मला हे मिळतंय. याच्यामध्ये एचची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू आणि क्यू म्हणजे इलेक्ट्रॉनची जर मी गोष्ट केली ते व्हॅल्यू पुटअप केलं तर मला सरळ सरळ लॅम्बडा बरोबर काय मिळतं? 1.228 अपॉन रूट ऑफ व्ही. व्ही काय? व्होल्टेज इन व्होल्ट. म्हणजे काय? इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड ह्या पोटेन्शियलवर एवढी वेव्हलेंथ असते. म्हणजे इलेक्ट्रॉन काय? पार्टिकल. म्हणजे त्याच्याशी असोसिएटेड काय राहणार आहे? तुमची वेव्ह किंवा लॅम्बडा. आता लॅम्बडा कशाची असतात? वेव्हची. हे प्रूव्ह झालं काय? की इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर सुद्धा आहे. आता ते प्रूव्ह करण्यासाठी डॅव्हिसन आणि जर्मरनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. आता बघा, इलेक्ट्रॉन जर वेव्ह म्हणून बिहेव करत असेल तर त्याला वेव्हच्या काही प्रॉपर्टीज दाखवावं लागेल ना, किंवा वेव्ह सारखं बिहेव करून दाखवावं लागेल. वेव्ह सारखं डायफ्रॅक्ट होऊन दाखवावं लागेल, है ना, ज्याच्यामध्ये मॅक्सिमा मिनिमा मिळतं. आणि येस, तो करतोय. बघा ते कसं करतोय. हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुमची एक गन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन गन आहे. ही इथून निकेल क्रिस्टलवर डायरेक्ट काय होत आहे? बंबार्ड होत आहेत. इथून ते सगळे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे डायफ्रॅक्ट होत आहेत. ठीक आहे. मग ह्या मुवेबल डिटेक्टरनी कुठे कुठे इलेक्ट्रॉन किती किती इन्सिडेंट झालाय ते बघतायत. तर त्यांना हे कळतंय की कुठे कुठे एकदम जास्त झालंय आणि कुठे कुठे एकदम कमी झालंय, आणि हेच डायफ्रॅक्शनचं पॅटर्न आहे. आणि म्हणून तेव्हा कन्फर्म झाला काय? की इलेक्ट्रॉन बिहेव्स ॲज द वेव्ह. म्हणजे आता आपलं काय आहे? इस्टॅब्लिश्ड फॅक्ट की लाईट बिहेव्स ॲज पार्टिकल अँड मॅटर बिहेव्स ॲज वेव्ह. फाईन. चला हे बघूया. द कन्फर्म वेव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन. येस, दॅट्स इट. इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन बीम वॉज मेजर्ड फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ स्कॅटरिंग अँगल. म्हणजे थीटा आपण इकडे तिकडे चेंज केलंय आपण, बरोबर. तर तुम्हाला वेगळी वेगळी काय मिळणार आहे? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या इंटेन्सिटीज मिळणार आहे. द इंटेन्सिटी पॅटर्न रिसेंबल्स डायफ्रॅक्शन पॅटर्न. येस, अँड इट व्हॅलिडेट्स डिब्रॉयज हायपोथेसिस. म्हणजे डिब्रॉयने जी हायपोथेसिस दिली होतं काय, की मॅटरला सुद्धा वेव्ह नेचर असलं पाहिजे, तर ह्या एक्सपेरिमेंटने काय झालं? क्लिअर झालेलं आहे. तर याचं रिलेव्हन्स हेच आहे की ते त्यांनी क्लिअर केलेलं आहे त्या एक्सपेरिमेंटनी. ठीक आहे. So I hope these are all the important topics from this chapter, that is dual nature of radiation and matter. I hope you will go through it thoroughly and get good marks in your exams. Fine. So see you soon. Bye bye.